औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चरचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या व्हिडिओ लेक्चरच्या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे सॅनिटेशन आणि त्यातील हाऊस ड्रेनेजमध्ये 4 प्रकारच्या प्लंबिंग सिस्टीम वापरल्या जातात। त्यापैकी पहिली सिस्टीम आहे सिंगल स्टॅक सिस्टीम, तर दुसरी आहे वन पाईप सिस्टीम, तिसरी आहे पार्शली व्हेंटिलेटेड सिंगल स्टॅक सिस्टीम आणि चौथी आहे टू पाईप सिस्टीम। आता पाहूया आपण सिंगल स्टॅक सिस्टीम। या सिस्टीमची रचना अतिशय साधी आणि सोपी आहे। या सिस्टीममध्ये लॅट्रिन किंवा WC मधून येणारे नाईट सॉइल आणि किचन, सिंक, वॉश बेसिन आणि बाथरूम मधून येणारे सलेज हे एकाच पाईप मध्ये सोडले जाते। या पाईपला सॉइल अँड वेस्ट पाईप असे म्हणतात। हा सॉइल अँड वेस्ट पाईप इमारतीच्या वरपर्यंत नेला जातो आणि त्याचा तिथे व्हेन पाईप बनतो। या सिस्टीममध्ये सेपरेट किंवा वेगळे व्हेन पाईप वापरले जात नाहीत। या सिस्टीममधून फाऊल गॅसेस किंवा दुर्गंधीयुक्त वायू घरात शिरू नये म्हणून सर्व ट्रॅप्स ह्या इफिशियंटली काम करणाऱ्या असाव्यात व त्यामध्ये कमीत कमी 75 mm डेप्थ असलेले वॉटर सील असणे आवश्यक आहे। या सिस्टीममध्ये फक्त एक पाईप वापरला जात असल्यामुळे याची रचना साधी सोपी असून त्याचे काम करणे म्हणजे कन्स्ट्रक्शन सुद्धा सोपे आहे। यामुळे हे पाईप किंवा ही प्लंबिंग सिस्टीम अतिशय स्वस्त पडते। आता पाहूया आपण वन पाईप सिस्टीम। या सिस्टीममध्ये वेगळा असा सेपरेट व्हेन पाईप वापरलेला असतो। वॉटर क्लोसेट, बेसिन, किचन सिंक ला लावलेल्या सर्व ट्रॅप्स ह्या वेल व्हेंटिलेटेड केलेले असतात। बहुमजली इमारतींमध्ये लॅबोरेटरी ब्लॉक हे एकामेकांवर घेतलेले असतात। या लॅबोरेटरी ब्लॉकमध्ये वॉटर क्लोसेट आणि युरिनल तसेच वॉश बेसिनचा समावेश केला असतो। मल्टी स्टोरी बिल्डिंग म्हणजे बहुमजली इमारतीमध्ये सिंगल सॉइल अँड वेस्ट पाईप मध्ये त्याचे डिस्चार्ज म्हणजे वॉटर क्लोसेट, बाथरूम आणि वॉश बेसिन, किचन सिंक मधून येणारा डिस्चार्ज हा वाहून नेला जातो। याला कॉमन सॉइल अँड वेस्ट पाईप असे म्हणतात। या सिस्टीममध्ये व्हेंटिलेशन पाईप सुद्धा स्वतंत्र वापरलेला असल्यामुळे ही सिस्टीम सिंगल स्टॅक सिस्टीम पेक्षा थोडी महाग पडते। सिंगल स्टॅक सिस्टीम पार्शली व्हेंटिलेटेड ही सिंगल स्टॅक सिस्टीम आणि वन पाईप सिस्टीमची सुधारित पद्धत आहे। या पद्धतीमध्ये WC, वॉश बेसिन, सिंक इत्यादी मधून येणारा डिस्चार्ज एकाच कॉमन सॉइल अँड वेस्ट पाईप मध्ये सोडला जातो। या वेस्ट पाईपला रिलीफ व्हेन पाईप सुद्धा जोडलेला असतो। हा व्हेन पाईप WC म्हणजे वॉटर क्लोसेटच्या ट्रॅपला व्हेंटिलेशन पुरवतो। इतर ट्रॅप म्हणजे वॉश बेसिन आणि किचन सिंकच्या ट्रॅपला हा व्हेन पाईप जोडलेला नसतो। टू पाईप सिस्टीम या सिस्टीममध्ये दोन वेगवेगळे पाईप असतात। एका पाईपला सॉइल पाईप आणि दुसऱ्या पाईपला वेस्ट पाईप असे म्हणतात। WC मधून येणारा डिस्चार्ज हा सॉइल पाईपला जोडलेला असतो। वॉश बेसिन, सिंक आणि बाथरूम मधून येणारा डिस्चार्ज हा वेस्ट पाईपला जोडलेला असतो। हाऊस ड्रेनेजमध्ये लावलेल्या सर्व ट्रॅपला व्हेंटिलेशन पाईप जोडलेला असतो। यामध्ये सॉइल पाईपला जोडलेल्या सर्व ट्रॅप्स आणि वेस्ट पाईपला जोडलेल्या सर्व ट्रॅप साठी स्वतंत्र व्हेन पाईप लावलेले असतात। यामुळे या पद्धतीमध्ये 4 पाईप लागतात। वेस्ट पाईप मधून येणारा डिस्चार्ज हा ड्रेन पासून वेगळा केला जातो। यासाठी गली ट्रॅप वापरली जाते। अँटी सायफनेज पाईप हा पाईप ट्रॅपमधील वॉटर सील मेंटेन करण्यासाठी वापरला जातो। ट्रॅपमध्ये व्यवस्थित व्हेंटिलेशन दिले असल्यामुळे ट्रॅपमधील वॉटर सील ब्रेक होण्याची शक्यता कमी होते, कारण सायफनेज ऍक्शनमुळे वॉटर सील अनेक वेळा ब्रेक झालेले आढळते। मल्टी स्टोरी म्हणजे बहुमजली इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर अचानकपणे जोरदार फ्लश केल्यास WC ला जोडलेल्या लहान लांबीच्या पाईपमधील हवा आतमध्ये सक केली जाऊन वॉटर सील ब्रेक होऊ शकते। हाऊस ड्रेनेज प्लॅन हाऊस ड्रेनेज सिस्टीम कार्यक्षमतेने काम करावी यासाठी प्रत्येक निवासी इमारतीचा ड्रेनेज प्लॅन हा बनवला पाहिजे। अनेक लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत येतात। तिथे अशा प्रकारचा हाऊस ड्रेनेज प्लॅन सबमिट करणे बंधनकारक असते। हाऊस ड्रेनेज प्लॅन हा स्थानिक नियमाप्रमाणे योग्य त्या प्रमाणात बनवला पाहिजे। हाऊस ड्रेनेज प्लॅन मध्ये WC, युरिनल्स, वॉश बेसिन आणि किचन सिंक यासारखे इतर युनिट तसेच त्यांना जोडलेल्या ट्रॅप्स आणि गली ट्रॅप ह्या दाखवलेल्या असल्या पाहिजेत। या हाऊस ड्रेनेज प्लॅन मध्ये हाऊस ड्रेनेज सिस्टीमचा लॉंगिट्युडिनल सेक्शन सुद्धा असला पाहिजे। यामध्ये वेगवेगळी अंतरे, इन्व्हर्ट लेवल, ड्रेनच्या साईज आणि लेव्हल ऑफ इन्स्पेक्शन चेंबर म्हणजे इन्स्पेक्शन चेंबरच्या लेव्हल्स, मॅनहोलच्या लेव्हल्स, ग्रेडियंट आणि इतर पोझिशन्स योग्य पद्धतीने दाखवल्या पाहिजे, जेणेकरून पब्लिक सीवर म्हणजे मेन सीवर पर्यंत हाऊस ड्रेनेज कशा प्रकारे जोडले जाईल याची स्पष्ट कल्पना येईल। आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद।